तो एवढं छान बोला मॅडम, ऐका ना. हा. त्याला मी फक्त म्हणलं सर आपलं नाव विनोद नेर का? हो तर म्हणलं यस. म्हणलं मग मी विजय नेरे बोलतोय, सुपा पारनेर, तालुका जिल्हा अहिल्यानगर. सर म्हटलं तुम्ही जीवन संजीवनीचे काही प्रोडक्ट घेतलेले आहेत का? तो म्हटला हो. म्हटलं कसे घेतले, काय घेतले, काय तुम्हाला त्रास काय होता? मग त्यांनी मला ते सगळे सविस्तर सांगितलं की सर मला कंबरदुखीचा त्रास होता, मला पोटाचा त्रास होता, आणि मी सगळे ॲलोपॅथी करून बघितलं, होमिओपॅथी केलं, आयुर्वेदिक केलं, सगळ्या गोष्टी केल्या, मला कसाच फरक नाही पडला. म्हटलं मी हे औषध आम्हाला 8 दिवसांनी ही केलं आणि मी राजस्थानला टूरला गेलो. त्यांनी सगळं त्याचा सगळा परिचय दिला. त्यांनी व्यवस्थित मी अशा काही काम करतो ऑर्गॅनिकचं, मी नाशिकला ही करतो, मी प्रॉपर धुळ्याचं सगळं सांगितलं मला त्यांनी. मी पण त्याला सांगितलं या गावचं आहे. मग ते म्हणलं मी श्रीगोंद्याला कोळगावला येत असतो. म्हणलं आले तर सुप्याला करा मला कॉल कधी. आणि तो म्हटलं मला चालता पण नव्हते येत कंबराने. तो म्हटला मला 8 दिवसातच मला ही झालं. आता माझे फक्त 20 दिवस झाले, म्हणजे 1 महिना होईल आता ह्याला. तर मला पूर्ण 90% माझी कंबरदुखी गायब झाली आणि पोटाचा त्रास गेला. मग आम्ही येडे नाहीये, आम्हाला लोक जोडत जातात. तुम्ही झाले ना आमचे क्लायंट, तुम्ही आम्हाला 10 क्लायंट देता आम्हाला. तुम्हाला जर अहो कसं पण मी तर क्लायंट तुम्हाला न हे करता दिलं, अगोदरच चेक दिला. अगं कुठे कॉल झालाय तुमचा नाम त्यांचा? थांबा ना, आता मला मी ते बोलत होते जर दुसऱ्या क्लायंटशी, तेवढ्यात तुमचे लय फोन आले. म्हणलं यांचा लयच फोन आलेत बाबा. तुम्ही मला डायरेक्ट म्हणले भांडायचे, मला खरंच भीती वाटली. म्हणलं आता नाही म्हणजे काय काय लोक प्रोफेशनल असतात, नाही आवडत इन्क्वायरी केलेली, आपला जर डेटा असतो तो सार्वजनिक ठिकाणी दिला तर राग येतो कोणाकोणाला की बाबा आमचे प्रॉब्लेम लोकांनी शेअर करता. तुम्हाला माझं बोलणं वाटलं असेल, मी समोरच्याला कसं बोलतोय तुम्हाला माहिती. मी मार्केटिंग आता सध्या पाहिले याच्या अगोदर 2 पिवळ्या बाटल्या घेतल्या होत्या. सर तुम्ही एक आपली छोटी होती पांढरी. नगर किती रुपयात घेतलं होतं? म्हणलं हो तर ना भाषेवरून ते काय लक्षात नाही माझे. त्याने मी काय त्रास होता? आता काय आहे बाय, हे नाव काय रे? सुप्रुलिम घेतलेले आता नंतर. स्पिरुलिना. नाही माझ्या नाही म्हणलं तो दुसरं नाही घेईल, सारखेच ते. तो काय करायचं माहिती का? नाही हे सुप्रुलिन आहे का? सुप्रुलिन एक आहे आणि दुसरे घे ना त्याच्यानंतर स्पिरुलिन काय आहे केलं, वेळ बोलला म्हणजे बोलला हे 2च बॉटल गेलं होतं का? हा 2च घेतले होते ना. आणि काय त्रास होता, काय कमी झालं, काय राहिलं आता? आता आहे ना त्रास सगळ्यात कमी झालाय जवळजवळ. फक्त कसं जास्त अशक्तपणा, कमजोरी वाटते, काय नाही का गळाल्यासारखं, अच्छा, मग याला आजारी पडल्यासारखं, सतत समजा ताप आल्यासारखं वाटतं. थोडीशी आता इम्युनिटी वाढवावं लागेल तुम्हाला. थकवा कमी करायला सिबॅक्टॉन घ्या ना जोडी. तुम्हाला सिबॅक्टॉन, स्पिरुलिना एक आणि पंचतुलचा डोस घ्या. एवढं लेक्चर दिलं, एवढं मी कोणाशीच बोलत नाही सर. 2 महिन्यामध्ये ना पूर्ण तंदुरुस्ती, म्हणजे काही गरजच राहणार नाही. मग स्पिरुलिना थोडीफार चालू ठेवायची, जेणेकरून कुठल्या आजार येणार ते दवाखान्याची गरज पडणार नाही, इम्युनिटी डाऊन होणार नाही. आलं लक्षात? आता काय 3 कोणते स्पिरुलिना एक. मग मी कशाला फोन केलाय, काय टाइमपास करायला फोन केला? म्हणजे हो सर म्हटलं तुम्ही ना व्यवस्थित बोला म्हटलं, मी इथं टाइमपास करायला बसलेली नाही. अच्छा, ते तुम्हाला माहिती 17-18लाच पोहोचलं ना? ते तुमचं काहीतरी गडबड झाली होती. पार्सल परत येऊन मग नाही मला पोहोचलं 28ला मिळालं होतं मला. ओके ठीक आहे. काय त्रास होता तुम्हाला? मला कंबरेत दुखायचं, पडलं होतं मी त्यामुळे. दुसरं पोटाचा त्रास होता. ते कमरेचा त्रास 10 दिवसात माझा जवळजवळ 70% कमी झाला होता. रेफरन्स दिला. फक्त एक थोडंसं हे राहिलं की त्या गोळ्या ज्या घ्यायच्या होत्या म्हणजे स्वतः जर त्या सिबॅक्टॉन किती घ्यायच्या होत्या रोजच्या? 2 महिने. 3 नंबर दिले त्यानंतर त्या दोघं ज्या हिरव्या गोळ्या त्या एक हो, मग त्या सिबॅक्टॉन 2 महिने संपल्यानंतर ती एक वाढवायची होती. कोणती वाढवायची? दोन्ही पण एक वाढवायची. म्हणजे दोघं 2 करायचे. आपल्याला आमचे लोक पण हे जर थोडं गडबड होत होती. मी काल मॅडमला फोन केला होता.
त्या पुण्याचे जे आहे ना तो लोढा आता मॅडम, मी हो, कर्नाटकचा हो. आहे आणि कर्नाटकचा आहे तर तो त्यांना त्याला फक्त म्हटलं सांगा मॅडम मला की सी भक्तांची अजून एक बाटली माझं पाहिजे. नका सांगू प्रॉब्लेम, त्याला फक्त म्हणजे सांगा 2500ला पडेल. म्हटलं मॅडम 3च झालं तर आपण पूर्ण तिघं घेतल्या. नाही मी कशाला काय सांगू नाही, तुम्हाला तुम्ही डिस्काउंट मला करून दिलं म्हणताय होतं. reference तिची घेऊन MRP बघितलं, सर, 2300 तुमचा रुपये. प्रॉब्लेम सांगा तुमचा. आम्ही नाही, आम्ही तुम्ही जे काही गोष्टी शेअर करतात ना, आम्ही 4 लोकांना शेअर नाही करत. एक जेव्हा नंबर तुमचे रिझल्ट रिझल्ट चांगले मी येतात ना, मागच्या तुम्ही 29 जेव्हा तारखेला चालू सांगता केल्या होत्या. तोंडाने की मॅडम अच्छा, माझा हा ते तुम्हाला प्रॉब्लेम माहिती होता, 17-18 लाच solve झाला पोहोचलं तो. ना? आम्ही तुम्हाला ते म्हणतो तोंडाने तुमचं काय ते सांगण्यापेक्षा काहीतरी तुम्ही गडबड आपलं झाली होती. chat एक करून पार्सल पाठवा. परत म्हणजे येऊन मग कसं असतं, पेशंटची नाही मला प्रतिक्रिया पोचलं पेशंटला दिली की पेशंट हॅपी 28 ला होता. मिळालं तो होतं मला. ओके, पेशंट ओके. होता बिलो ठीक आहे. क्लिअर. काय त्रास त्याचं होता तुम्हाला? ऐकून तुम्हाला किती मला आनंद ते झाला. मी कमरेत याच्या दुखायचं, आधी पडलो 10 होतो सांगते त्यामुळे. सर, खूप हा, हा, चांगलं हा. आहे तुमचं, सगळं क्लिअर होऊन दुसरं जाईल. पोटाचा तुम्हाला त्रास काय होता. वाटतं, हे ओके. विकायला बसलेत ते पैसे कमरेचा कमवायला? त्रास 10 नाही, काय दिवसात होतं मॅडम, माझा तुमच्या जवळजवळ लक्षात 70% आलं, कमी एक झाला मिनिट होता. समोर हा, आलं. हा, हा. नाही नाही, ठीक आहे. फक्त एक काय होतं आता थोडंसं हे ते राहिलं की त्या गोळ्या ज्या घ्यायच्या होत्या हा. बिडगर हा त्या सी ते काय भक्तान किती होतं घ्यायच्या होत्या मार्केटिंग करताना रोजच्या? बऱ्याचशा लेडीज 2 महिने. बरोबर. नाही दीड- नाही नाही नाही, ऐका ना, मी एक त्यानंतर सांगतो. त्या दोघं ज्या दुसऱ्या हिरव्या पण गोळ्या काही होत्या त्या एक लेडीज असतात. हो, आणि मी मग ते त्या काय सी होतं, बघतो 2 लेडीज महिने खूप संपल्यानंतर छान ती एक बोलून वाढवायची होती. करतात. कोणती वाढवायची? दोन्ही पण त्यामुळे एक हे वाढवायची. असं म्हणजे काय दोघं मला 2-2 वाटतं करायचे. विश्वासग्रस्त हो. होत नाही ना. हा म्हणून हेच मग ते थोडं गोष्टी गडबड होत असतात. होती. मग मी काल ज्यावेळेस मॅडमला माणूस फोन नाही केला नाही, होता. ऍक्च्युली माहितीये का, त्या पुण्याचे आमचे जे आहे ना, बिडगर सरच लोढा मॅडम. कॉलिंगचं काम हो, हो. करायचे. हा. त्यांना ऐका, म्हटलं पण मॅडम कसं मला आहे एक सी माहिती का, भक्तांची अजून लेडीजला एक बाटली टाकण्याचं पाहिजे. रिझन हेच हम्म. झालं म्हणजे की 2500ला पडेल. पुरुषांना म्हटलं प्रॉब्लेम मॅडम असतात 3च तर झालं तर पुरुष आपण पूर्ण पुरुषाशी तिघं शेअर घेतल्या. करू शकतो. एखादा पुरुष असा पण नाही, तुम्हाला असतो ज्याने डिस्काउंट म्हणतो करून दिलं तुम्ही होतं. जसे तिची तुमच्या MRP बायकोचं 2300 आता रुपये. आपले थोडेसे हा. आपण फ्रँकली बोललो हा, आपण किती माझं स्वभाव कसं आहे तुम्हाला माहिती आहे मॅडम. हा थँक तेच यू ते. मग तुम्ही कसं लगेच लेडीज असून सुद्धा तुम्ही तुमच्या मंडळीच्या 4 गोष्टी मला सांगितल्या. पण काय काय लेडीज अशा असतात, किती फ्रेंडली असल्या तर ज्या काही बेसिक गोष्टी असतात, काही पर्सनल गोष्टी असतात, त्या शेअर करू शकत नाही पुरुषांना. तर त्याच्यामुळे मग